आज गेलो रोडपालीला साखरपुड्याला आणि आपल्या बाबूदाचा साखरपुडा होता. आज सकाळीच आंघोळच करायला चाललेलो तवऱ्यान शेगरीचा आवाज आला. मम्मीसला बोललो बाबा आता बरं जेवण करू नको कारण की आता लग्न हल्दी साखरपुडा चालूच आहे. जशी पाणी टाकतो तसं शेगरीचा सिलेंडर उपटून ठेव बरं, आता लग्न हल्दी चालूच आहे, मग काही जेवण बनवत नको करण. तसाच कपडा घालून निघलो रोडपालीला कारण की एकदाशी बाबूदाचा जमला. सांगितलं आम्ही बोलतो आज बोलतो मी ब्लॉक करतोय तू नको करू बोलतो. आता नाही वाटण डगर का काय होता काय माहिती, अंगावर भरला का बरं हारूक पण राहणार नाही. लोकेशन बघता बघता पोहोचलो रोडपालीला. बाईला बोललो खुर्च्या वावचल आता पटापट बसायला. इथं ती समजलं नाही टेबल काला लावलो. नंतर समजलं का डायरेक्ट जेवायलाशी सुरुवात करायची. अरे वर्षान पहिला जेवायला भेटला आणि डायरेक्ट बसलो टॅब लाव मग जेवायला. असा टॅब लाव जेवायला घेऊन बस नाही तर इकडं गर्दी चालू. इकडं मटन वजरीनं चिकन तोड केली. या बाईक अजून उपाशी आहेत, यान काय जेवायला भेटला नाही अजून. मग बघत बसलेला माझे बुधा करत असं आता आला वाईट जपाला. आता वाईट काय जपाचा उरकला बरं एकदाशी. इकडं कॅमेरामॅन आहे तरी माहीत ऐसा फोटो करत बसलेला मोबाईलला. कॅमेरामॅन करत असं जे आला म्हणजे पैसे तर मी चाललो करा. बघता इकडे अंगठ्या घालायचा कार्यक्रम चालू झाला. इथे एक ढोप्यावर बसून अंगठी घालतोय ते एक उभ्याशी घालतोय. आमचा काही लाजतंय पोऱ्या. मग नंतर इकडे आपलं चारी बाजूला शोधकाम चालू होतं. भेटला तर भेटला कुठं पाखरू म्हणजे. मला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा पप्पूस ढोप्या वाकला असेल का नसेल. गेलो जिमला बॅक बायसेप मारते बरं. कारण प्रोटीन मारला नंतर अंडी बनवली. अंडा वाकट्यांचा रस्सा भात खाऊन घेतला. चला ब्लॉग इथं चेंज करू, भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.